जय हिंद मित्रांनो, एसएससी जेडीचे जे काही विद्यार्थी अभ्यास करत होते आतापर्यंत त्यांना थोडंसं वाटत असेल आता स्टॉप घेऊन घ्यावं, नंतर अभ्यास करा. कारण की आपला पेपर पुढे गेलेला आहे, कॅन्सल झालेला नाहीये, पेपर पुढे गेली आहे तारीख. त्याच्यामुळे पेपर होणार आहे, लवकरात लवकर तारीख येणार. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करत राहा. जसा अभ्यास करत होते, ज्या जोमानं करत होते त्या जोमाने करत राहा. आणि जास्त करून मी आताही म्हणत आहे, या विद्यार्थ्यांनी PYQ ला भर द्या. PYQ जेवढे तुम्ही कराल तेवढं तुमची कमांड वाढेल. आणि या दोनच विषयाचे PYQ जास्त केले ना, तुम्हाला खूप काही महत्त्व भेटणार. म्हणजे तुमचा स्कोरिंग वाढण्यासाठी हे खूप महत्त्वाचे विषय आहे, म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. हे तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊन देतात. त्याच्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष द्या आणि PYQ जेवढे होतात तेवढे पाहण्याचा प्रयत्न करा. आज काय केलं आपण, रिझनिंगचा एक टॉपिक घेतला. मी 2024 आणि 25 मध्ये पाहिलं तर डाईज या चॅप्टरमधून एक ना एक तरी प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक पेपरमध्ये दिसला मला. 1 ते 2 प्रश्न. आज आपल्याला या 2 मार्काची तयारी करायची आणि एकदम 100%. तसे तर डाईजमध्ये तर 6 ते 7 प्रकारचे प्रश्न बनतात, परंतु आपल्याला जे काही डाईजमध्ये आलेले आहे ना 2 ते 3 प्रकारचे प्रश्न आले आहे, ते सर्वच्या सर्व इथं प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार मी. एकदम तुम्हाला वाटेल हे सोपी आहे, हे होऊन जातं. आपल्याला अशा भ्रमात न राहता आपण एकदम निवांत होऊन या लेक्चरला आता व्हिडिओला सुरुवात करतो मी. तर हे लेक्चर पहा. त्याच्यामुळे तुमचा हा 2 मार्काचा जो काही प्रश्न आहे ना, हा 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला 100% याच्यानंतर कधीतरी परत व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे शांततेत हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, लेक्चरला आपण सुरुवात करू. बघा, हे 2 मार्क तुमचे आता पक्के, हे लक्षात ठेवा तुम्ही. SSC GD 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर बघा इथे काय राहतं सर, तर इथे अशी विशेषता राहते. आता मी जसा प्रश्न दिला होता हिंदी भाषेमध्ये लिहिलेला आहे, हे सर्व टाईप हिंदीमध्ये केलं आहे, परंतु त्याचं विश्लेषण मराठीमध्ये सांगणार आहे. एवढं घाबरू नका की बा हिंदीमध्ये आहे आपल्याला समजेल का, समजून जातं. एवढी साधी साधी हिंदी राहतं. इथे म्हटलं एका भाषेच्या फलकोपर अक्षर PUCO आणि E आणि M अंकित किए आहे. म्हणजे असे अंक दिलेले आहे, याच्यावर असे अंक दिले आहे. जो आपण लुडो खेळतो ना तशाच पद्धतीचा हा डाईज आहे, लक्षात ठेवा. दी गई आकृती में एक ही भाषे की 2 स्थिती दर्शाइए. म्हणजे ह्या एकाच भाषेच्या 2 अवस्था दिलेल्या आहे. तर कोणचा फलक यम के विपरीत होगा. म्हणजे विचारत आहे की यमच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. 2 भाषेच्या अवस्था दिल्या राहणार. एक तर आपल्याला हा त्यामधला पहिला प्रकार आहे. एक तर भाषेच्या 2 अवस्था देणार, 3 देणार, 4 देणार, 5 देणार आणि कोणाच्या विरुद्ध कोण आहे असं विचारणार. तर हा पहिल्या नंबरच्या टाईपमध्ये काय करायचं, आपल्याला 2 अवस्था दिल्या असेल तर या 2 अवस्थामध्ये असा नंबर शोधायचा की एखादा सिम्बॉल दिला राहणार, ते सिम्बॉल ठरवायचं. नाही तर काहीतरी नंबर राहणार, तो दोन्ही भाषांमध्ये कॉमन राहणार. दोन्ही भाषांमध्ये कॉमन कसं सर, तर बघा या दोन्ही भाषाला जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कोणता अंक कॉमन दिसते, P ही संख्या काय होते दोन्ही भाषांमध्ये कॉमन दिसते. तर कॉमन नंबर आधी दोनदा लिहून घ्यायचा. दोन्ही भाषांमध्ये कोणता अंक कॉमन होता, P हा अंक कॉमन होता. ते एक तर इथे क्लॉकवाईज रोटेशन, म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जशा फिरते त्याला म्हटलं ते क्लॉकवाईज. घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने फिरणे त्याला म्हटलं ते क्लॉकवाईज रोटेशन. आणि दुसरं रोटेशन कोणतं येते सर, तर दुसरं रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज. 2च रोटेशन अवेलेबल आहेत धरतीवर, लक्षात ठेवायचं. उलट तिलट नाही. एक तर क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि एक तर अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हे 2 क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे 2 रोटेशन आहे. तर आपण या दोन्ही भाषांमध्ये एक कॉमन नंबर होता, कोणता होता सर, P. एक तर इथून क्लॉकवाईज रोटेशन करा, नाही तर अँटी क्लॉकवाईज करा. बघा आता इथून क्लॉकवाईज जर रोटेट केला आपण, P नंतर काय U आहे सर, U नंतर काय E आहे. P नंतर U दिसला आणि U नंतर काय दिसत आहे, E दिसत आहे. क्लॉकवाईज रोटेशन केलं कॉमन नंबर पासून. तर इथे बघा या दुसऱ्या डाईज मध्ये कॉमन नंबर पासून क्लॉकवाईज, इथे क्लॉकवाईज केलं तर इथे क्लॉकवाईज करायचं. नाही तर इथे कोणी क्लॉकवाईज करते नाही इथे अँटी क्लॉकवाईज करते तर प्रश्न चुकणार. तर इथे काय करायचं, क्लॉकवाईज रोटेशन करायचं. P नंतर काय सर, O आहे. O नंतर काय, C आहे. P नंतर O आहे सर आणि O नंतर दिसत आहे आपल्याला C. तर हे झालं आपलं कॉमन नंबर पासून क्लॉकवाईज रोटेशन. तर आता त्याच्यानंतर काय करा, हे नंबर जे काही आपसमध्ये भिडलेले आहे म्हणजे हे जे काही सोबत आलेले आहे, सोबत जे काही नंबर आले आहे हे काय राहणार, एकमेकाचे अपोजिट राहणार. म्हणजे असं जर विचारलं असतं ईच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे तर C आहे. त्यानंतर यूच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे सर, यूच्या विरुद्ध पृष्ठावर O नंबर आहे. त्याच्यानंतर आता आलं कोण नाही आहे याच्यात, बघा P. आता या दोन्ही Pच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक राहणार. तर आता आपल्याला अल्फाबेट दिले होते PUCOE आणि M. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण सर्व अल्फाबेट आलं कोण नाही आहे, M नाही आलाय सर. कोण नाही आलाय, M हा अंक नाही आलाय. तर मग Pच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता राहणार, Pच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार M. तर Pच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार M आणि Mच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार, P. आणि आपल्याला विचारलं होतं M के फलक विपरीत, M के विपरीत फलक पर P होगा. P आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. नाही समजलं असेल आणखी एक बघा, खूप सारे प्रश्न घेतले, हे सर्वचे सर्व तुमचे एक्झामला आलेले SSC GD 2025. इथे पण तेच अल्फाबेट दिलेले आहे. विचारलं आपल्याला की वायच्या विपरीत म्हणजे वायच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक राहणार. तर आपलं काम एकच आहे सर, कॉमन नंबर शोधायचा. कॉमन कोणता अल्फाबेट आहे, तर आता याच्यामध्ये जर पाहिलं सर कॉमन काय आहे, यस. या डाईज मध्ये आणि दुसऱ्या डाईज मध्ये पण यस आहे. तर यस दोनदा लिहून घ्या.
लिहिला दोनदा सर. त्याच्यानंतर काय करा, क्लॉकवाईज रोटेशन करा. इथून करा, इथून करा, कुठून सुरुवात करा, कॉमन नंबर पासून. यस नंतर काय सर, ई आहे, ई नंतर काय ए आहे, यस नंतर ई आहे सर, आणि ई नंतर काय दिसत आहे, ए दिसत आहे. क्लॉकवाईज रोटेशन. दुसऱ्या डाईज मध्ये कॉमन नंबर पासून यस पासून क्लॉकवाईज रोटेशन करा. यस नंतर काय डी आहे, आणि डी नंतर काय दिसत आहे सर, आय दिसत आहे. आता ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय आय, ई च्या विरुद्ध पृष्ठावर काय तर डी, आणि आता आपल्याला विचारलं तर वाय च्या विरुद्ध पृष्ठावर काय. आता याच्यामध्येच बघा तुम्ही कोण आला नाहीये, वायच नाही आलाय, आणि वाय च्या विरुद्ध पृष्ठावर विचारलाय. वाय च्या विरुद्ध पृष्ठावर असणार सर यस, आणि यस च्या विरुद्ध पृष्ठावर काय असणार, वाय. तर आपल्याला विचारलं वाय च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता असणार, तर वाय च्या विरुद्ध पृष्ठावर काय असणार, यस. इतके सोपी प्रश्न राहतात, 1-2 सेकंदामध्ये उत्तर निघून जातात. सेम त्याच कॅटेगरीतला 2025 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. आपलं काम एकच आहे, 2 डाईज दिलेले आहे, 2 डाईज मध्ये कॉमन नंबर शोधायचा सर. कॉमन नंबर कोणता, यू. दोन्ही डाईज मध्ये कॉमन नंबर आहे यू. तर यू नंबर आधी लिहून घ्या. यू नंतर क्लॉकवाईज रोटेशन करा. यू नंतर काय आहे आय, आय नंतर काय ई, यू नंतर आहे सर आय, आय नंतर आहे ई. त्याच्यानंतर दुसऱ्या डाईज मध्ये यू नंतर काय दिसत आहे, यू नंतर क्लॉकवाईज रोटेशन केलं तर यस दिसला, आणि यस नंतर काय दिसत आहे सर, यल दिसत आहे क्लॉकवाईज. त्यानंतर ईच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, यल राहणार. त्यानंतर आयच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, यस राहणार. आणि यूच्या विरुद्ध पृष्ठावर कोण आलेलं आहे, इथे बघा कोण दिसत नाहीये. कोण दिसत नाहीये सर, आर नाही दिसत आहे. यूच्या विरुद्ध पृष्ठावर कोण राहणार सर, आर. आरच्या विरुद्ध कोण राहणार, यू, आणि यूच्या विरुद्ध पृष्ठावर आर राहणार. आपल्याला विचारलं आर की विपरीत फलक, आर की विपरीत फलक काय राहणार, यू. यू आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इतकं सोपी राहतं का. इथे आपण काय केलंय, जेवढे प्रश्न दिसले ना प्रत्येक शिफ्ट मध्ये आलेले, ते एकूण एक प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे तुमची एकदम जबरदस्त तयारी होणार. नाही समजला दुसरा समजणार, दुसरा नाही समजला तिसरा समजणार. मी इथे काय म्हणत आहे, फक्त आपल्याला भाषाच्या 2 अवस्था दिल्या असेल किंवा 3 अवस्था दिल्या असेल, त्याच्यामध्ये आपल्याला असे 2 डाईज निवडायचे आहे, त्याच्यामध्ये एक अंक समान आहे, एक सिम्बॉल समान राहणार, किंवा एखादं चिन्ह समान राहणार, किंवा एखादा अल्फाबेट समान राहणार. तेवढं शोधायचं आपल्याला. आणि त्या अल्फाबेट पासून एक तर क्लॉकवाईज रोटेट करा, नाही तर अँटी क्लॉकवाईज करा. कोणतेही रोटेशन, एकदा रोटेशन फॉलो करा. तर बघा आता 2 डाईज दिले आहे, याच्यामध्ये कोणता अंक समान आहे सर, ई हा अंक समान आहे. ई हा अंक समान आहे, तर ई अंक 2दा लिहून घ्या. दोन्ही डाईज मध्ये ई समान होता. आता ई पासून क्लॉकवाईज रोटेट करा. ई नंतर काय सर, यल आहे, यल नंतर काय, जी आहे. ई नंतर यल दिसला, यल नंतर दिसला जी. त्याच्यानंतर दुसऱ्या डाईज मध्ये कॉमन नंबर पासून ई नंतर काय सर, ई नंतर आहे यन, आणि यन नंतर काय आहे सर, यन नंतर आहे आय. बस हे जे काही आपसमध्ये भिडण होते ना, हे काय राहते एकमेकाच्या विरुद्ध. म्हणजे जी च्या विरुद्ध काय आय, यल च्या विरुद्ध काय यन. आणि आता आपल्याला कोण दिसला नाही, याच्यामध्ये कोण दिसत नाही आहे सर, बी नाही दिसत आहे. म्हणजे या दोन्ही ई च्या विरुद्ध पृष्ठावर कोण राहणार, बी. तर बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपल्याला विचारलं बी च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता राहणार, आपल्याला एवढं समजलं की ई च्या विरुद्ध पृष्ठावर कोण आहे सर, ई च्या विरुद्ध पृष्ठावर आहे बी. आणि बी च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार, ए राहणार. एकमेकाच्या विरुद्ध आहे ते. तर बी च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार, ई राहणार. ई आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. चलो आगे. सेम त्याच कॅटेगरीतला प्रश्न, म्हणजे तुम्ही बघत आहे की सेम तेच प्रश्न येत आहे. बघा 2 अवस्था दिलेल्या आहे, आपल्याला विचारलं ई च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार. तर या दोन्ही डाईजला पाहून कोण कॉमन दिसतं सर, तर कॉमन दिसतं सर डी. डी हे अल्फाबेट पहिल्या डाईज मध्ये आहे, दुसऱ्या डाईज मध्ये. आणखी काही कॉमन दिसते का सर, नाही कॉमन दिसत आहे. मग डी 2दा लिहून घ्या. डी लिहिल्यानंतर आता काय करा, इथून क्लॉकवाईज रोटेट करा. डी नंतर काय एफ आहे, एफ नंतर काय सर सी आहे, एफ नंतर सी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डाईज मध्ये डी नंतर काय सर, बी आहे, बी नंतर आहे ए, डी नंतर बी आहे, बी नंतर काय सर ए आहे. तर सी च्या विरुद्ध पृष्ठावर ए राहणार, एफ च्या विरुद्ध पृष्ठावर बी राहणार, आणि डी च्या विरुद्ध पृष्ठावर कोण दिसत नाहीये. तर बघा कोण दिसत नाहीये सर, सी आहे, ए आहे, ई नाही आला सर. कोण नाही आलाय, ई नाही आलाय. म्हणजे ई च्या विरुद्ध पृष्ठावर डी राहणार, आणि डी च्या विरुद्ध पृष्ठावर ई राहणार. आपल्याला विचारलं ई के विपरीत फलक पर, ई के विपरीत फलक पर कोण राहणार, डी राहणार. तर डी आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट. आता आपल्याला काय केलं, त्याने एबीसीडी काढून टाकलं, तिथं पी क्यू आर असं काढून टाकलं, तिथे नंबर देऊन दिले. बस तेच प्रकार आहे, बाकी दुसरं तिसरं नाही. नीचे एक ही फासे की 2 स्थितियां दर्शाई गई है. 3 वाले फलक के विपरीत फलक पर निम्नलिखित में से विकल्पों में से क्या आएगा. 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असणार. दोन्ही डाईज मध्ये जर पाहिला आपण, दोन्ही डाईज मध्ये काय कॉमन दिसतंय, काय का नंबर कॉमन दिसत आहे सर, एक नंबर हा कॉमन दिसत आहे दोन्ही डाईज मध्ये. तर एक नंबर आपण 2दा लिहून घ्या. त्याच्यानंतर काय करा सर, त्याच्यानंतर क्लॉकवाईज रोटेशन करा. तर एक नंतर काय सर 3, 3 नंतर काय 4, एक नंतर 3 आहे, 3 नंतर काय सर 4 आहे. नंतर दुसऱ्या डाईज मध्ये कॉमन नंबर होता 1, एक नंतर काय 5 आहे, 5 नंतर काय सर 6 आहे. तर 4च्या विरुद्ध पृष्ठावर 6, 3च्या विरुद्ध पृष्ठावर 5. आता कोण आलेलं नाहीये, कोण आलेलं नाहीये. ते 1 पासून 6 पर्यंतचे अल्फाबेट होते, 3 आला, 2 नाही आलाय. मग 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोण राहणार 2, कारण की 1 पासून 6 पर्यंत नंबर होते ना.
तर 1 पासून 6 पर्यंत नंबर होते, 3 पण आहे, 5 पण आहे, 4 पण आहे, 6 आहे. कोण नाही आहे? 2 नाही आहे. तर मग 1च्या विरुद्ध पृष्ठावर 2 राहणार, 2च्या विरुद्ध पृष्ठावर 1 राहणार. आपल्याला विचारलं होतं 3K. 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोण राहणार? 3च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर? 5 राहणार. हा 5 आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर. चलो आगे. 2 अवस्था दिलेल्या विचारला आपल्याला 8च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. तर 8च्या विरुद्ध पृष्ठावर शोधायचा आपल्याला कोणता अंक आहे. तर बघा सर, इथे काय कॉमन दिसते? काय कॉमन दिसतं सर? इथे 5 ही जी काही संख्या ना दोन्ही डाईजमध्ये समान दिसते. तर 5 ही संख्या दोन्ही डाईजमध्ये समान दिसते, तर दोनदा लिहून घ्या. तर 5 नंतर काय आहे सर? 7 आहे, 7 नंतर 6 आहे. तर पहिल्या डाईजमध्ये 5 नंतर 7 आहे सर. लिहिताना व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर काय आहे सर? 6 दिसत आहे. क्लॉकवाईज रोटेशन केलं तर. दुसऱ्या डाईजमध्ये कॉमन नंबर पासून पाहिलं तर 8 आहे. 8 नंतर काय आहे सर? 8 नंतर आहे 9. आपल्याला विचारत आहे 8च्या विरुद्ध पृष्ठावर. 8च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर? 7. एक एक सेकंदाचे प्रश्न एकदम. 8च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? 7. म्हणजे हे प्रश्न चुकलेच नाही पाहिजे आता आपले. हे प्रत्येक शिफ्टमध्ये मी जसे जसे म्हणजे प्रत्येक पेपरचे जेवढे जेवढे प्रश्न आले होते, जशा पद्धतीने आले होते तेवढे घेतलेले आहे. हे चुकायला नाही पाहिजे आता आपल्याला. विचारला नीचे एक फासे की 2 अलग अलग स्थितियां दर्शाई गई है, 12 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? 12च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक? तर बघा आता इथे आता दुसरा प्रकार सुरू झाला. एका फाशाच्या 2 अवस्था दिल्या असेल, एखाद्या फाशाच्या 2 अवस्था दिल्या असेल किंवा 3 अवस्था दिल्या असेल. तिथे जर पाहिलं एक अंक समान असताना, आताच पाहिलं आपण, एक अंक समान असताना काय करायचं? तर समान अंकापासून कॉमन रोटेशन करायचं. दोन्ही फाशामध्ये जो काही समान अंक राहणार तिथून क्लॉकवाईज रोटेशन करायचं. आता जर आपल्याला फाशाच्या 2 अवस्था दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये 2 अंक समान आहे किंवा 2 चिन्ह समान आहे, 2 अल्फाबेट समान आहेत, आता काय करायचं सर? बघा, तर हा दुसरा प्रकार येते. बघा इथे 2 अंक समान आहेत. इथे 8 आहे सर, इथे 8 आहे, इथे 9 आहे, इथे 9 आहे. तर 2 अंक जे काही समान आहेत ते कॅन्सल करून टाकायचे. जे काही राहिले आहे अंक ते एकमेकाच्या विरुद्ध राहते. म्हणजे 12च्या विरुद्ध काय असणार सर? 7 असणार. तर 12च्या विरुद्ध 7 असणार. आपल्याला विचारलं 12 के विपरीत फलक कौन सा होगा? 7. झालं. आता जे काही आपल्याला 2 समान नंबर दिसले होते, दोन्ही समान नंबर एकमेकांचे म्हणजे कॅन्सल करून टाकायचे. आणि जे काही शिल्लक राहिलेले आहे, दोन्ही डाईजमध्ये जे काही समान अंक होते ते कॅन्सल केले आणि जे काही शिल्लक राहिलेले अंक आहेत ते एकमेकांच्या काय राहणार? विरुद्ध राहणार. म्हणजे 7च्या विरुद्ध 12, 12च्या विरुद्ध 7. आपल्याला विचारलं 12च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? 7 राहणार. चलो आगे. एकाच फाशाच्या अधिक परत तो मागच्या सारखाच प्रश्न आहे. विचारलं कोणता फलक ए के विपरीत आहे? कोणता फलक ए के विपरीत आहे? ए च्या विरुद्ध पृष्ठावर शोधायचं आपल्याला काय? इथे काय आहे सर? इथे सर एक अंक समान आहे. कोणता? ई. ई हा अंक दोन्ही डाईज मध्ये काय समान आहे. तर दोन्ही डाईज मध्ये समान आहे, तर ई अंक कॉमन लिहून घ्या. त्याच्यानंतर इथून क्लॉकवाईज रोटेशन करा. ई नंतर एल, एल नंतर काय? टी आहे. ई नंतर एल आहे, एल नंतर टी आहे सर. तर दुसऱ्या डाईज मध्ये ई नंतर काय दिसत आहे? क्लॉकवाईज रोटेशन करायचं. सी दिसत आहे, सी नंतर काय दिसत आहे सर? यू दिसत आहे. आपल्याला विचारलं ए च्या विरुद्ध पृष्ठावर. टी च्या विरुद्ध यू आहे, एल च्या विरुद्ध सी आहे. आता ई च्या विरुद्ध कोण असणार? तर बघा आपल्याला अल्फाबेट देते सी एल ए यू टी आणि ए. अरे कोण नाही आलाय सर याच्यामध्ये? ए नाही आलाय सर. कोण नाही आहे? ए नाही आहे. म्हणजे ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय असणार? ई असणार आणि ई च्या विरुद्ध काय असणार? ए असणार. तर आपल्याला विचारलं ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? तर काय चुकलं आपलं इथे? मिस्टेक केली प्रश्नवाल्यानं. याने काहीतरी मिस्टेक केली आहे इथे टायपिंग वाल्याने. तर ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? ई राहणार. ई सी आला पाहिजे. ई च्या विरुद्ध पृष्ठावर ए राहिलं पाहिजे. उत्तर काय पाहिजे होतं आपलं? ए. काही मिस्टेक केलेली आहे, या टायपिंग मध्ये मिस्टेक झाली असेल, असं होऊ शकते. ठीक आहे ना. चलो आगे. बघा सेम प्रश्न तसाच आहे. क्यू च्या विरुद्ध पृष्ठावर विचारलं काय राहणार? तिथे कोणता अल्फाबेट सारखा दिसते सर? तर ए हा अल्फाबेट सारखा दिसते दोन्ही डाईज मध्ये. तर सारखा जो काही दिसते तो लिहून घ्या आधी. सारखा दोन्ही डाईज मध्ये आहे. तिथून क्लॉकवाईज रोटेशन जर केलं तर एल आहे, एल नंतर काय सर? यू आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डाईज मध्ये ए नंतर काय सर? आय आहे आणि आय नंतर काय सर? आर आहे. आता विचारलं होतं आपल्याला क्यू च्या विरुद्ध पृष्ठावर काय? तर क्यू तर इथे आलंच नाहीये. तर ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय असणार? क्यू असणार. क्यू च्या विरुद्ध पृष्ठावर ए असणार आणि ए च्या विरुद्ध पृष्ठावर क्यू राहणार. तर आपल्याला विचारलं क्यू च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? क्यू च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? ए राहणार. कारण की बघा इथे आपल्याला दिले होते ना क्यू आर यू ए आय एल, तर हे तर आलेच आहे. हे तर काय आलेले आहे नंबर, बरोबर ना. तर हे नंबर आलेले आहे. क्यू च्या विरुद्ध पृष्ठावर ए राहणार, ए च्या विरुद्ध पृष्ठावर क्यू राहणार. ठीक आहे. चलो आगे. आता विचारलं की 11च्या विरुद्ध पृष्ठावर अंक कोणता असेल? तर इथे बघा आता सांगितलं दुसऱ्या प्रकारचा अंक. इथे 10 आहे सर, इथे 10 आहे, इथे 12 आहे, इथे 12 आहे. हे दोन्ही कॉमन नंबर काय करायचे? कॅन्सल करायचे. तर 11च्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार? 11च्या विरुद्ध पृष्ठावर 8 येणार आणि 8च्या विरुद्ध पृष्ठावर 11 येणार. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 8. चलो आगे. आता फाशाच्या 3 अवस्था दिल्या.
तीन अवस्था दिल्या आहे तर घाबरायचं नाही. आपण तिथे एक तर पहिलं लॉजिक लावायचं, म्हणजे एक अंक समान असताना असे दोन डाईज निवडायचे, त्याच्यामध्ये एक अंक समान आहे. नाही तर आपलं दुसरं लॉजिक लावायचं, तिथे दोन अंक समान आहे दोन डाईज मध्ये, दोन अंक समान आहे दोन डाईज मध्ये, दोन्ही लॉजिक लक्षात ठेवा. तर बघा इथे आता आपल्याला असे कोणते दोन फासे दिसतात का त्याच्यामध्ये एक अंक समान आहे सर, तर याच्यामध्ये एक अंक समान आहे असा कोणता डाईज दिसतं का, तर हा पहिल्या नंबरचा आणि दुसऱ्या नंबरचा जर पाहिला सर, तिथे एक अंक समान दिसते. तिसऱ्याची आपल्याला गरज पण नाही आता, तिसऱ्याची आता आपल्याला गरज नाही. कोणी म्हणणार 3 आणि 2 घेऊन घ्या, तसंही चाललं असतं. 3 आणि 2 नंबरचं जर घेतलं असतं तरी चाललं असतं, परंतु आपल्याला इथेच दोघांचं काम पडलं, म्हणजे दोन डाईज असे मिळाले त्याच्यामध्ये एक अंक समान आहे. कोणता समान आहे सर, 8 समान आहे. तर 2 वेळा 8 लिहा. 8 लिहिल्यानंतर 8 नंतर क्लॉकवाईज रोटेशन केलं तर काय आहे, 15 आहे पहिल्या डाईज मध्ये, आणि 15 नंतर काय सर 7 आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डाईज मध्ये जर पाहिलं 8 नंतर 12 आहे सर, आणि 12 नंतर काय आहे सर 3 आहे. आणि आपल्याला विचारत होतं कोणाचं, 7च्या विरुद्ध पृष्ठावर. 7च्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार सर 3. इथे मिस्टेक केली काय येणार टायपिंग वाल्यानं, 7च्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार सर 3 येणार. तर 7च्या विरुद्ध पृष्ठावर बरोबर केलं ना आपण. 8 8 नंतर 15 15 नंतर 7, त्याच्यानंतर 8 8 नंतर 12 12 नंतर 3. तर 8च्या विरुद्ध पृष्ठावर काय यायला पाहिजे होतं, 3च यायला पाहिजे होतं. ही याने काय टायपिंग मिस्टेक केली, ऑप्शन चुकवलेले आहे. तुमची इच्छा असेल तर बघा दुसऱ्या इकडून रोटेशन करून दाखवा सर, तर दुसऱ्याकडून दाखवतो बघा कसं. तर आता हे दोन डाईज निवडू आपण, याच्यामध्ये एक अंक समान आहे. कोणता अंक समान आहे सर, 3. 3 इथे आहे 3 इथे आहे. तर बघा 3 पहिल्या डाईज मध्ये 3च्या नंतर काय सर 8 आहे, 8 नंतर काय सर 12 आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डाईज मध्ये 3 हा अंक समान होता, 3 नंतर काय सर क्लॉकवाईज रोटेशन केलं तर 20 आहे, आणि 20 नंतर काय सर 15 आहे. तर आता आपल्याला बघा नंबर काय दिले होते, तर 8च्या विरुद्ध 20 आहे, 12च्या विरुद्ध 15, इथे 12च्या विरुद्ध 15 चालू होतं, बरोबर का नाही. तर 8च्या विरुद्ध कोणता येणार 20 येणार, तर 8च्या विरुद्ध 20 यायला पाहिजे होता, आणि 7च्या विरुद्ध पृष्ठावर 3 यायला पाहिजे होता. इथे बघून घ्या तुम्ही, इथं 8 आहे 20 आहे 12 आहे 15 आहे, कोण नाही आलाय सर, तर 7 नाही आलाय. कोण नाही आलाय, 7 नाही आलाय. तर 3च्या विरुद्ध पृष्ठावर 7 येणार, 7च्या विरुद्ध पृष्ठावर 3 येणार. हे ऑप्शनला मारा गोडी, हे चुकवलं त्यानं, टायपिंग वाल्याने मिस्टेक केली आहे. चलो आगे. इथे पण आपल्याला 3 अवस्था दिलेल्या आणि विचारलं 1च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असणार. तर बघा इथे असे दोन डाईज निवडायचे आहे सर आपल्याला, तिथे एक अंक समान आहे. तर बघा इथे कोणता कोणता डाईज घेऊ शकतो आपण, पहिला आणि दुसरा. पहिला आणि दुसरा डाईज घेतला, तिसऱ्या डाईजची आपल्याला गरज पण नाही आहे. तर या दोन डाईज मध्ये कोणता अंक समान आहे सर, तर ना 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 इथे तर दोन अंक समान आहे. आपल्याला विचारतं ना 1च्या विरुद्ध, बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. ते दोन अंक कॅन्सल करून टाका, 1च्या विरुद्ध 6 राहणार, 6च्या विरुद्ध 1 राहणार. आपल्याला विचारलं होतं 1च्या विरुद्ध पृष्ठावर काय, तर 6. तर तुम्ही म्हणणार त्या लॉजिकने सांगा सर, तर त्या लॉजिकने कसं करायचं. तर इथे बघा कोणता अंक, पहिला आणि तिसरा आपण डाईज घेऊ. पहिला आणि तिसरा डाईज जर घेतला सर, त्याच्यामध्ये एक हा अंक काय दोन्हीकडे समान आहे, एक हा अंक दोन्हीकडे समान आहे. तर बघा पहिल्या डाईज मध्ये 1 नंतर काय 3 आहे, 3 नंतर 2 आहे, 1 नंतर 3 आहे सर, 3 नंतर काय 2 आहे. नंतर दुसऱ्या डाईज मध्ये 1 नंतर 4 आहे, 4 नंतर 5 आहे, 1 नंतर 4 आहे सर, आणि 4 नंतर आहे 5. आता आपल्याला विचारलं होतं 1च्या विरुद्ध पृष्ठावर, आणि 1 पासून 6 पर्यंतचे सर्व नंबर आले बघून घ्या. 3 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 1 आहे. तर 1च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, 6 राहणार, कारण की तो 6 अल्फाबेट आला नव्हता. 1च्या विरुद्ध 6, 6च्या विरुद्ध 1, अशाही कंडिशन मध्ये आपलं उत्तर किती आलं, 6. तसं जर लॉजिक पाहिलं होतं आपण सुरुवातीचं, तर काय, तर हे 2 आणि 3 इथे समान आहे सर, 2 आणि 3 इथे समान आहे. तर 1च्या विरुद्ध 6 आहे, 6च्या विरुद्ध 1 आहे. दोन्ही लॉजिकनं आपला हा प्रश्न एकच उत्तर निघते. ठीक आहे, चलो आगे. ते विचारलं आपल्याला एफ वाले फलक के विपरीत फलक पर कौन सा होगा, एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. इथे 3 जरी अवस्था दिली असेल, त्याच्यामध्ये आपल्याला 2 अवस्था निवडायच्या आहे, त्याच्यामध्ये एक अल्फाबेट समान आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं लॉजिक काय सांगितलं सर, तर दुसरं लॉजिक सांगितलंय आपल्याला 2 पृष्ठ समान असेल तर जे काही तिसरं पृष्ठ असणार ते एकमेकाच्या विरुद्ध राहणार. बस हे 2 लॉजिकच्या भरवशावर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा आता हे 3 अवस्था दिली आहे, याच्यामध्ये कोणत्या 2 अवस्था घ्यायच्या, त्याच्यामध्ये 2 अंक समान आहे. तर सर इथे एफ आहे, इथे एफ आहे, इथे आहे, इथे आहे, ते दोन्ही कॅन्सल करून टाका. एचच्या विरुद्ध पी राहणार, पीच्या विरुद्ध एच राहणार. परंतु आपल्याला विचारलं होतं एफच्या विरुद्ध सांगा कोण आहे, तर एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोण आहे, तर हे लॉजिक लागणार नाही. तर दुसरं काय लॉजिक लागणार सर, तर दुसरे असे 2 डाईज निवडायचे आपल्याला, त्याच्यामध्ये एक अंक समान आहे. तर दुसरे असे 2 डाईज निवडायचे, त्याच्यामध्ये एक अंक समान आहे. तर असं कोणते 2 डाईज निवडू सर, पहिला दुसरा दुसरा तिसरा असं कोणतं निवडू शकतो. तर आपण दुसऱ्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा नंबर म्हणजे 2 डाईज निवडू शकतो. त्याच्यामध्ये काय समान आहे सर, पी हा अंक समान आहे. तर दोन्ही डाईज मध्ये पी हा अंक समान होता सर. आता बस समान अंकापासून क्लॉकवाईज रोटेशन करा. पी नंतर एफ आहे, एफ नंतर काय सर आय आहे, पी नंतर एफ आहे, एफ नंतर काय सर आय आहे. तर दुसऱ्या डाईज मध्ये पी नंतर एम होता,
आणि एम नंतर काय होतं, क्लॉकवाईज रोटेशन केलं तर एन होता. आता कोण आला नाहीये, तर कोण आला नाहीये सर, तर पीच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार सर एच. का? कारण की इथे बघा तुम्हाला जेवढी अल्फाबेट दिले होते बघा, एफ आहे, एफ आला इथे, एच नाही आलाय, आय आहे तर आय पण आलेला आहे. एच कुठे दिसतं का इथे आलेला, कॉमन नाही दिसत आहे सर. एफ पण आलेला आहे, पी पण आहे, आय पण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोण दिसत नाही आहे सर, तर एच नाही दिसत आहे, तर पीच्या विरुद्ध पृष्ठावर एच राहणार आणि एचच्या विरुद्ध पृष्ठावर एफ पी राहणार. तर आता विचारलं तर आपल्याला एफच्या विरुद्ध पृष्ठावर काय, तर एफच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार सर एम. एफच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर एम. एम आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. चला आता इथे काय दिलं, एक ओपन डाईज. 3 प्रकारचे प्रश्न विचारते म्हटलं होतं ना मी, तर 3 प्रकार येतात. तर आपण पाहिलं एक 2 प्रकार, 2 अंक समान असताना आणि 1 अंक समान असताना असे दोन्ही प्रकार पाहिले. आता इथं दिलाय उघडलेला फासा. उघडलेल्या फाशामध्ये आपण एक तर आधी चेक करायचं किती फासे म्हणजे फास्याचे किती डब्बे आहे, तर किती डब्बे आहे, 6 डब्बे असायला पाहिजे होते, म्हणजे 6 बॉक्स असायला पाहिजे होते. 1 2 3 4 5 6, तर 6 बॉक्स आहे. तर हा डाईस बंद होऊ शकतं आणि बनवू शकतो, तयार होऊ शकतो. आता प्रश्न काय म्हटलं, दिए गए फासे में मोड कर, म्हणजे याला मोड करून याला फोल्ड करून अक्षर एन के विपरीत फलक पर कौन सा आएगा. आता याला जर डब्बा तयार केला, याच्यापासून एक जर बॉक्स तयार केला, तर एनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येणार. तर ओपन डाईसची कहाणी एकदम सोपी आहे, लक्षात ठेवा. जेव्हाही आपल्याला ओपन डाईस देणार तर आपल्याला शोधायचा आहे फक्त किती फलक आहे. फलक म्हणजे किती डब्बे आहे, किती बॉक्स आहे. तर किती बॉक्स आहे, एक तर असा ओपन करणार, ओपन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे, 1 2 3 4 5 6 असे मी नंबर देऊन देतो. आणि याच्यामध्ये काय असते सर, ओपन डाईज मध्ये जे हे नंबर जे काही निघालेले आहे बाहेर, हे जे काही कल्ले बाहेर निघाले राहणार, याला म्हटलं जाणार हे एकमेकाच्या कधीही विपरीत राहणार, म्हणजे विपरीत म्हणजे विरुद्ध राहणार. म्हणजे इथे जर विचारलं असतं, आपण याच्यावर नंतर येऊ, इथे जर विचारलं असतं 6च्या विरुद्ध पृष्ठावर काय, तर 5. हे जे काही बाहेर बाहेर निघाले राहते ते काय राहते, एकमेकाच्या अपोजिट राहतात. 6च्या विरुद्ध पृष्ठावर 5 राहणार सर. त्याच्यानंतर एक तर खालून चला नाही तर वरतून घ्या, कुठे नाही गेलं तरी सारखंच आहे. तर खालून जर मोजला 1 2 3, तिसरा नंबर अपोजिट राहणार. 4च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, 2 राहणार. आणि जे काही राहिले आहे ते एकमेकाच्या विरुद्ध राहणार. 1च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार, 3 राहणार. तशाच पद्धतीनं इथे विचारलं होतं एनच्या विरुद्ध पृष्ठावर कोण राहणार. तिथे जर पाहिलं तर पीच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, तर पीच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार आर. हे बाहेर निघाले राहतात ते एकमेकाच्या अपोजिट राहतात. त्याच्यानंतर खालून घ्या नाही तर वरतून घ्या, 3 नंबर मोजा फक्त, 1 2 3. तर एचच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, एचच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार आय. त्याच्यानंतर राहिलं कोण, जेच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार एन. तर जेच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार एन. आपल्याला विचारलं होतं एनच्या विरुद्ध पृष्ठावर काय, तर जे. तर जे आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. जे हे जे काही कल्ले बाहेर निघाले राहतात, हे जे काही बाहेर निघाले राहतात ते पृष्ठ एकमेकाच्या विरुद्ध राहतात. एक तर वरतून 3 नंबर मोजा नाही तर खालून 3 नंबर घ्या, म्हणजे तिसरा नंबरचं पृष्ठ एकमेकाच्या काय राहणार, विरुद्ध राहणार, लक्षात ठेवा. आणखी घेतो एखादा प्रश्न बघा, इथे पण तेच दिलेलं आहे. तर आपण इथून एक तर 3 मोजा नाही तर इथून मोजा, कुठूनही सुरुवात केली तर आपल्याला विचारलं केच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक राहणार. तर बघा इथे 1 2 3 जर मोजले 1 2 3, तर म्हणजे इथं एचच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार सर, एचच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार टी. त्याच्यानंतर हे तर खालचे झाले, त्याच्यानंतर इथे मोजा 1 2 3, तर जेच्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार, जेच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार सर ओ. आता राहिलं कोण आहे, तर आता राहिलं कोण सर, तर ओ राहिला, के राहिला आणि यम राहिला. तर केच्या विरुद्ध पृष्ठावर कोण राहणार, यम राहणार. आपल्याला विचारलं होतं केच्या विरुद्ध पृष्ठावर काय, तर केच्या विरुद्ध पृष्ठावर राहणार यम. हे ओपन डाईसचे प्रश्न राहतात, खूप सोपी राहतात, एकदम सोपी, इझी का. चलो आगे नेक्स्ट. आता त्याने विचारलं आपल्याला याच्यापैकी कोणता डाईस तयार होऊ शकते. हा त्याच्यामधलं चौथी कॅटेगरी राहिली. आता याने विचारलं की याच्यामध्ये कोणता डाईस तयार होऊ शकते. याला जर बंद केलं त्याच्यामध्ये 4 पैकी कोणती आकृती तयार करणे शक्य आहे. बनाई जा सकती है, बरोबर, बनाई जा सकती. हा नाही सॉरी सॉरी सॉरी, प्रश्न वाचून घ्या एकदा. इथे म्हटलं दी गई शीट को मोड़ने पर नहीं बनाया जा सकता, हे शब्द महत्वाचे राहते. नाही बनाया जा सकता, कोणती आकृती बनवू शकत नाही असं म्हटलेलं आहे. तर कोणती आकृती बनवू शकत नाही, तर हे शोधायचं आपल्याला या 4 मध्ये कोणती आकृती तयार होऊ शकते. सुरुवातीला काय करायचं, तुम्ही अपोजिट नंबर शोधून घ्या. म्हणजे जीच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार, जीच्या विरुद्ध पृष्ठावर येणार डी. ठीक आहे. एक्सच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार, एक्सच्या विरुद्ध पृष्ठावर येणार सर सी. आता राहिलं कोण, एच्या विरुद्ध पृष्ठावर येणार एफ. एच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार, एफ येणार सर. बस आता आपल्याला शोधायचं आहे हे. तर बघा जी आणि डी काय एकमेकाच्या विरुद्ध आहे, कधी सोबत सोबत नाही येऊ शकत. एक्स आणि सी काय एकमेकाच्या विरुद्ध आहे, कधी सोबत नाही राहणार. आणि ए आणि एफ हे जे काही पृष्ठ आहे एकमेकाच्या विरुद्ध आहे, हे कधी सोबत दिसले नाही पाहिजे. तर बघा इथे काय काय सोबत दिसतात आहे, कोणता तयार होऊ शकत नाही. याच्यामध्ये एक असा आहे फासा की तो तयार होऊ शकत नाही. इथे डी आहे तर डीच्या विरुद्ध पृष्ठावर जे असू शकतं सर, इथे एफ आहे.
एफच्या विरुद्ध पृष्ठावर ए असू शकते, याच्या मागे ए असणार असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि सीच्या विरुद्ध पृष्ठावर एक्स असणार, एक्स दिसत आहे का सर? नाही. तर हा तयार होऊ शकते. त्याच्यानंतर या इथे दुसऱ्या नंबरमध्ये एक्सच्या विरुद्ध पृष्ठावर काय सर? सी दिसत आहे का इथे? कुठे नाही दिसत आहे सर, म्हणजे एक्सच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे खाली सी असू शकते. त्याच्यानंतर एच्या विरुद्ध पृष्ठावर एफ पाहिजे होता, तर एफ इथे कुठे दिसत आहे का? एफ याच्या मागे असणार, असं शंका नाही याची, याच्यामध्ये मागे असणारच. एच्या विरुद्ध पृष्ठावर एफ असणार सर, एफ दिसत नाही आहे इथे. आणि डीच्या विरुद्ध पृष्ठावर जी पाहिजे, तर जी इथे कुठे दिसतं का? नाही दिसत आहे सर, डी एच म्हणजे डीच्या विरुद्ध पृष्ठावर डी राहणार, म्हणजे हा पण तयार होऊ शकतो सर. या तिसऱ्या नंबरमध्ये काय? तर एच्या विरुद्ध पृष्ठावर काय पाहिजे? एफ पाहिजे. एच्या विरुद्ध पृष्ठावर एफ पाहिजे आणि इथे ए आहे आणि एच्या सोबतच त्याने एफ दाखवला. बघा इथे एफ आहे, इथे ए आहे, एच्या सोबत एफ दाखवला, म्हणजे हे तयार होऊ शकत नाही. बस हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे बघा तुम्ही, एच्या विरुद्ध पृष्ठावर एफ आहे का सर? तर इथे एफ कुठे दिसला का? नाही दिसत आहे, याच्या खाली असेल, बरोबर, याच्या खाली असू शकतं. एक्सच्या विरुद्ध पृष्ठावर काय पाहिजे? सी. तर सी या डायग्राम मध्ये कुठे दिसतं का? याच्या मागे असू शकणार सी. त्यानंतर झीच्या विरुद्ध पृष्ठावर काय पाहिजे सर? डी पाहिजे, तर डी याच्या मागे असू शकते, म्हणजे हे पण तयार होऊ शकते, ही पण तयार होऊ शकते, ही पण तयार होऊ शकते. ही डायग्राम तयार होऊ शकत नाही. कोणती? तर हे तिसऱ्या नंबरचं आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर आहे. बघा मित्रांनो, आता इथं म्हटलं दिलेल्या भाषामध्ये मोड म्हणजे याला फोल्ड करून 20च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येणार? 20च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येणार? 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा 20च्या विरुद्ध पृष्ठावर विचारत आहे. तर साधा आता सांगितलं जे काही बाहेर निघाले राहतात ते एकमेकाच्या विरुद्ध राहतात. 30च्या विरुद्ध 10 राहणार. त्याच्यानंतर खालून 3 नंबर पकडा, नाही तर वरतून 1 2 3, म्हणजे 20च्या विरुद्ध पृष्ठावर काय राहणार? 20च्या विरुद्ध पृष्ठावर राहणार सर 50. हा फरक 50 हे पृष्ठ आपल्याला तेच विचारलं, 20च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता राहणार? 50. ठीक आहे मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथे थांबू. आणखी याच्यामध्ये डाईजमध्ये जेवढे प्रश्न आले होते मी ते सर्वच्या सर्व प्रश्न घेणार आहे. आज हे आपले जेमतेम 20 ते 20 प्रश्न झाले असेल आणि हे प्रत्येक प्रश्न पेपरला आलेले आहे तुमचे 2024 ते 25. तुम्ही चेक करू शकता, हे हुबेहूब जशाच्या तसेच प्रश्न मी घेतलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हे टेक्निक समजली नसेल, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि कमेंट करू शकता. याच्यामध्ये आणखी काही दुरुस्ती करायची असेल, काही आणखी एकदम वेगळ्या पद्धतीने सांगायचं असेल ते पण सांगू शकता. ठीक आहे, तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.